आपण अजूनपर्यंत बघितलं की आपण ज्यांचे सन्मान केले ते एकतर डॉक्टर्स आहेत, ते यश किंवा सेवा देत आहेत आपापली वेगवेगळ्या क्षेत्रात, मग ॲम्ब्युलन्स मानव मार्गातून असू दे किंवा नर्स या पद्धतीने असू दे किंवा कुठेही. पण एक सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट जी नॉट ओनली मेडिकल फील्ड पण आपल्या भारतातच, ती म्हणजे मी ना एकदा अमिताभ बच्चनांचा एक छान मूवी बघितला होता. त्याचं नाव होतं अं, मला वाटतं त्याचं नाव होतं आरक्षण म्हणून नावाचं. तर त्यात अमिताभ बच्चन एक छान लाईन म्हणतात की आपल्या देशात ना IAS ऑफिसर्स बनतात, IPS ऑफिसर्स बनतात, पण ITS का नाही बनत? ITS म्हणून त्यांचं म्हणणं हे होतं की टीचर्सना आपल्याला तितकासा सन्मान आपण देत नाही. तर पुढील जे आपण सन्मान करणार आहोत त्या डॉक्टर प्रियांका खंडाळे, जे हॉस्पिटल ह्या याच्यामध्ये त्या टीचिंग फिजिओलॉजी आणि प्रोफेसर या म्हणून काम करतायत. सो आपण त्याचं ना टीचर्सना अजून सन्मानित केलं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये. हा, तर त्यामुळे त्या इथे रिप्रेझेंट करतायत. एकदा जोरदार त्रास झाला पाहिजे त्यांच्यासाठी. आणि आपण सन्मान करण्यासाठी स्टेजवर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. मी फडके सर आणि लव क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. डॉक्टर प्रियंका खंडाळे. गुड इव्हनिंग ऑल. माझं नाव डॉक्टर प्रियंका खंडाळे आहे. मी सध्या जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे ॲज अ टीचिंग फॅकल्टी. रचना ही माझी खूप वर्षापासूनची खूप जवळची मैत्रीण आहे. तिने आज मला इथे इन्व्हाइट केलं, माझा सन्मान केला, त्यासाठी मी खूप थँक्यू तिला. आणि फ्युचरसाठी तिला खूप खूप शुभेच्छा. खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिने, आणि माझ्या त्या इन्व्हिटेशनसाठी मला तिला खूप खूप थँक्यू. सध्या मी जे हॉस्पिटलमध्ये ॲज अ टीचिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. क्लिनिकलमध्ये सध्या जरी मी काम करत नसली तरी फ्युचर डॉक्टर घडवणं ही आमची जबाबदारी असते, आणि ती सध्या मी पार पडत आहे. मला टीचिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता, म्हणून मी ॲज अ टीचिंग फॅकल्टी म्हणून तिथे वर्किंग आहे. आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप थँक्यू रचना. थँक्यू मॅडम. जसं तुम्ही आपण म्हणतोय की बऱ्याच जण ही एक पिढी कंप्लेंट करत असते की पुढची पिढी काही करत नाहीये किंवा तितकी प्रॉमिसिंग नाही. पण एज यू कॅन सी की पुढची तरुण पिढी सुद्धा तुमच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही सगळे पुढे पण डॉक्टर घडवत राहू. जोरदार पुन्हा त्यांच्यासाठी झाला पाहिजे.